नमस्कार. आपले आज या पुण्य मंगळ कार्यालयामध्ये शिरूर तालुका रिटेल व्यापारी संघाचा मार्गदर्शन मेळावा आयोजित केलेला आहे. आपले सर्व मान्यवर वडगावरासही या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्व व्यवसाय बांधवांनी लवकरात लवकर या कार्यक्रमास्थळी उपस्थित राहावे ही विनंती. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ अंतर्गत शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यास शिरूर तालुका, दौंड तालुका, हवेली तालुका व आजूबाजूच्या बाजारपेठेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही महत्त्वपूर्ण विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. पुणे शहराध्यक्ष अजित चंगडिया यांनी हरिमामा यांचे कौतुक करताना संघटनेचे महत्त्व पटवून दिले. दादा पाटील फराटे यांनी स्थानिक उत्पादक, उद्योजक तसेच संघटनेसंदर्भात तसेच गावाच्या वैभवासंदर्भात देखील विशेष मार्गदर्शन केले. सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र अध्यक्ष उमेशजी बोराडे यांनी सुवर्णकार व्यापारी वर्गाला होणाऱ्या अन्यायकारक कारवाई विरुद्ध आवाज उठविला. तसेच त्यातून कायदेशीर पद्धतीत कसे व्यापारी वर्गाचे संरक्षण करावे या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र कॅट संघटनेच्या अंतर्गत सराफ सुवर्णकार संरक्षण समिती एकत्र काम करेल असा शब्द पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन भाऊ निवंगुणे यांनी या प्रसंगी दिला. ग्राहक राजा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप फडके यांनी देखील ऑनलाईन होणारी फसवणूक तसेच ग्राहक म्हणून काय काळजी घ्यावी या संदर्भात विशेष मार्गदर्शन केले. तसेच ग्राहक व व्यापारी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने महाराष्ट्रभर एकत्र काम सुरू राहील असे या प्रसंगी सांगितले. जिजामाता बँकेचे संचालक माननीय संग्राम शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून व्यापारी वर्गाला लोन संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच इतरही पदाधिकारी यांनी अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर उत्तम असे मार्गदर्शन केले. व्यापारी मेळाव्याचे आयोजन मांडवगण फराटा व्यापारी संघाच्या माध्यमातून करण्यात आले होते. हरिमामा फराटे व त्यांचे सहकारी यांनी अतिशय परिश्रम केले. मेळाव्यासाठी बाळासाहेब अण्णा चौधरी तसेच उद्योजक दादा पाटील फराटे, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय धाडशी बाप्पू गायकवाड, पुणे जिल्हा महासचिव माननीय नवनाथजी सोमशे, कोषागार संतोषजी राऊत, पुणे शहर उपाध्यक्ष माननीय रिजवानजी खान, कॅटचे रमेश अग्रवाल, अशोक शहाणे, लाडाराम शेठ लड्डा, गणेश टाक, प्रथमेश नगरकर, नाना फराटे तसेच इतरही पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महिला प्रतिनिधी या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित होत्या. या प्रसंगी सचिन भाऊ निवंगणे यांनी विशेष मार्गदर्शन केले. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून दोन शब्द बोलायला सुरुवात करतो. आज माझ्या मागील वक्त्यांनी काही शब्द व्यक्त केले की खरंच चिंता आहे व्यापाऱ्यांची संख्या कमी. साहेब 1 लाख व्यापाऱ्यांच्या संख्येमध्ये माझ्या एक व्यापारी दाखल आहे. एका मागे 1 लाख अशी संख्या येते. आणि मी माझ्या भाषणात काय सांगतो की माझा व्यापारी हॉस्पिटलमध्ये आहे. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून दोन शब्द बोलायला सुरुवात करतो. आज माझ्या मागील वक्त्यांनी काही शब्द व्यक्त केले की खरंच चिंता आहे व्यापाऱ्यांची